नमस्कार मित्रांनो, कथामृत मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मित्रांनो, सिंह राशी म्हणजे तेजस्वी सूर्याचं प्रतीक. जसा सूर्य स्वतःच्या प्रकाशाने आकाशभर उजळतो, तसा सिंह राशीचा व्यक्ती त्याच्या आत्मविश्वासाने आणि नेतृत्व गुणांनी समाज उजळवतो. या राशीचे लोक कधीही हार मानत नाहीत. ते लढतात, जिंकतात आणि इतरांना प्रेरणा देतात. पण आयुष्य हे नेहमीच विजयांनी भरलेलं नसतं. त्यात संघर्ष असतो, कसोटी असते आणि कधीकधी मनाला खेचवणारे प्रसंगही येतात. पुढचा आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी नेमका हाच संदेश घेऊन आला आहे. पुढील आठवडा कसा असणार आहे ते आपण पाहणार आहोतच. पण त्याआधी आपल्या कथामृत मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे असे माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आपली कथा सुरू होते विवेकपासून. विवेक हा एक तरुण, ज्याचं व्यक्तिमत्व गावभर प्रसिद्ध आहे. लोक त्याला नेते मानतात, कारण त्याच्यात निर्णय क्षमता आहे, ताकद आहे आणि लोकांसाठी काम करण्याची तयारी आहे. पण या आठवड्यातील दिवस त्याच्यासमोर नवी आव्हानं उभी करणार होते. रविवारी सकाळी विवेक अंगणात सूर्यनमस्कार करत होता. किरणं त्याच्या चेहऱ्यावर पडत होती, पण मनात अस्वस्थता होती. त्याने स्वतःला विचारलं, माझं आयुष्य पुढे कुठल्या दिशेने जाणार? त्याच वेळी वडील जवळ आले. त्यांनी हसत म्हणालं, बाळा, सूर्य जसा रोज उगवतो तसंच आपल्या मनात नवीन उमेद रोज उगवायलाच हवी. हे वाक्य विवेकच्या मनात घर करून गेले. रविवारी सिंह राशीच्या लोकांना असाच गोंधळ जाणवेल. चंद्राची स्थिती मनात शंका निर्माण करेल. काही निर्णय पुढे ढकललेले चांगले ठरतील. सोमवारी विवेक कामावर गेला. ऑफिसमध्ये अचानक नवा प्रोजेक्ट त्याच्यावर सोपवला गेला. काही सहकारी मदत न करता त्याची थट्टा करू लागले. मनात राग आला, पण विवेकला आठवलं, सिंहाला प्रत्येक वेळी गरजायचं नसतं. फक्त योग्य क्षणाची ताकद दाखवायची असते. त्याने शांत राहून काम सुरू केलं. संध्याकाळी त्याचं काम पाहून सगळ्यांना थक्क व्हावं लागलं. सोमवार सिंह राशीसाठी आव्हानात्मक पण महत्त्वाचा दिवस होता. संयम ठेवणं आवश्यक आहे. मंगळवारी सकाळी एका जुन्या मित्राचा फोन आला. त्याने नोकरीत नवीन संधी दिली. विवेकच्या मनात आशा निर्माण झाली. मेहनत वाया जात नाही हे त्याला जाणवलं. मंगळवार सिंह राशीसाठी मेहनतीचे फळ मिळवून देणारा दिवस आहे. बुधवारी काही अनपेक्षित खर्च आले. घरातील दुरुस्ती, शाळेचे शुल्क आणि त्याचवेळी गुंतवणुकीची संधी. विवेक अस्वस्थ झाला, पण आई म्हणाली, पैसा येतो आणि जातो, खरी संपत्ती म्हणजे धैर्य. बुधवारी सिंह राशीच्या लोकांनी उतावीळपणा टाळावा आणि विचारपूर्वक आर्थिक निर्णय घ्यावेत. गुरुवारी विवेकची पत्नी नाराज झाली, कारण तो सतत कामात गुंतलेला होता. वाद झाला, पण विवेकने शांतपणे संवाद साधला. नात्यांची खरी ताकद संवादात आहे हे त्याला उमगलं. गुरुवार सिंह राशीसाठी नात्यांना महत्त्व देण्याची आठवण करून देतो. शुक्रवारी विवेकला थकवा जाणवला. डॉक्टरांनी सांगितलं, तणाव कमी कर, झोप पूर्ण घे, नाहीतर परिणाम गंभीर होतील. सिंह राशीच्या लोकांनी या दिवशी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. शनिवारी विवेक मंदिरात गेला. देवासमोर प्रार्थना केली, प्रभू, मला सामर्थ्य दे की मी माझ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडू. त्या क्षणी त्याला मनःशांती मिळाली. घरी परतल्यावर कुटुंब आनंदी होतं. मुलं हसत होती. पत्नीच्या डोळ्यात समाधान होतं. शनिवार सिंह राशीसाठी आत्मिक शांतीचा दिवस ठरला. पण कथा इथे संपत नाही. या आठवड्यातील प्रत्येक दिवस विवेकला काहीतरी शिकवून गेला. रविवार आणि सोमवारने शिकवलं की संयम ठेवा. मंगळवारने दाखवलं की प्रयत्न कधी वाया जात नाहीत. बुधवारी पैशांचा खरा उपयोग कसा करावा ते कळलं. गुरुवारी नात्यांची ताकद संवादात आहे हे उमगलं. शुक्रवारी शरीराची किंमत कळाली आणि शनिवारी अध्यात्मातून मिळणारी खरी शांती अनुभवली. आता आपण अजून खोलात जाऊ.
विवेकच्या मनातल्या विचाराचं विश्व उलगडूया. रविवारी रात्री झोपताना विवेक विचार करत होता, मी खूप धावतोय, पण मी माझ्यासाठी जगतोय की फक्त इतरांसाठी? हा प्रश्न प्रत्येक सिंह राशीच्या मनात उमटेल. पुढच्या आठवड्यात तुम्हालाही असं जाणवेल की तुम्ही स्वतःला वेळ दिला नाही. या प्रश्नाचं उत्तर शोधणं महत्त्वाचं आहे. सोमवारी झालेला संघर्ष विवेकला शिकवून गेला की विरोधक असतात, पण त्यांच्याशी भांडून वेळ वाया घालवू नका. तुमचं कामच तुमचं खरं उत्तर आहे. सिंह राशीचे लोक हे लक्षात ठेवा, तुम्हाला विरोध होईल, पण तुमची चमक लपवता येणार नाही. मंगळवारी मिळालेली संधी दाखवते की नशीब कधीही बदलू शकतं. जे कालपर्यंत अशक्य वाटत होतं ते आज शक्य होईल. फक्त विश्वास ठेवा आणि सतत प्रयत्न करा. बुधवारी पैशांमुळे ताण येतो, पण खरी संपत्ती म्हणजे कुटुंब, धैर्य आणि समाधान. विवेकला आईची वाक्य आठवली, पैशाने सुख मिळतं पण खरी शांती नाही. सिंह राशीच्या लोकांनी पैशाचा योग्य उपयोग करावा, पण त्यासाठी मन शांत ठेवावं. गुरुवारी नात्यातला वाद सोडवताना विवेकला जाणवलं की आपल्या जवळच्या माणसांशी संवाद महत्त्वाचा आहे. सिंह राशीच्या लोकांनी आपलं काम महत्त्वाचं असलं तरी नात्यांना वेळ द्यावा. प्रेम हेच खरी शक्ती आहे. शुक्रवारी आरोग्याचा धक्का बसला. यामुळे विवेकला जाणवलं की पैसा, काम, कीर्ती हे सगळं नंतर आहे. आधी शरीर आणि मन स्वस्थ असणं महत्त्वाचं आहे. सिंह राशीच्या लोकांनी आहार, झोप आणि व्यायाम याकडे लक्ष द्यावं. शनिवारी मिळालेली शांती विवेकसाठी अनमोल होती. देवासमोर प्रार्थना केल्यावर त्याला वाटलं की मन हलकं झालं आहे. प्रार्थना केल्यावर अध्यात्म आपल्याला आतून मजबूत करतं. सिंह राशीच्या लोकांनी आठवड्याचा शेवट अध्यात्माने करावा. हा संपूर्ण आठवडा सिंह राशीच्या लोकांना सांगतो की आव्हानं येतात, पण तुमचं तेज कायम राहतं. सूर्य जसा रोज उगवतो तसा तुम्हीही प्रत्येक दिवस नवा जन्म घेता. संयम, प्रयत्न, संवाद, आरोग्य आणि अध्यात्म या 5 गोष्टी तुमचं आयुष्य समृद्ध करतील. उपाय म्हणून दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. ओम नमः शिवायचा जप करा. गुरुवारी गाईला गवत द्या. शनिवारी गरिबांना अन्नदान करा. हे उपाय तुम्हाला अधिक बळ देतील. विवेकची कथा प्रत्येक सिंह राशीच्या व्यक्तीची कथा आहे. या आठवड्यात आलेल्या संघर्षातून तुम्हाला नक्की शिकायला मिळेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला समाधान मिळेल, कारण तुम्ही संघर्षावर मात करून विजय मिळवाल आणि खरं तेजस्वी जीवन जगाल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाडक्या चॅनल कथामृत मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.